ऑल इज वेल 27 जूनला भेटीला येतोय. ट्रेलर तर फार भन्नाट आहे आणि अर्थात त्यांनी सेटवर किती मजा केली आहे तेही आता त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. प्रियदर्शन जाधव इज हिअर आणि सायली इज हिअर आणि छान वाटतंय. प्रियदर्शन नेहमीच जेव्हा तू काहीतरी घेऊन येतोस तेव्हा काहीतरी वेगळं असतं. याच्यात लेखनही केलं आहे, अभिनयही केला आहेस आणि तू खरं तर म्हणजे आयुष्यात उत्तम दिग्दर्शक पण आहेस हेही आम्हाला माहिती आहे. इथे तू कास्टिंग डिरेक्टर सुद्धा झालेला आहेस का? किती जणांचं कास्टिंग तू केलं आहेस? किती जणांचं कास्टिंग मी केलं म्हणण्यापेक्षा मी लोकांना खूप सजेस्ट केलेलं आहे. म्हणजे ज्या सायली असेल किंवा अजय असेल. अजय मला खूप सिनियर आहे. अजयला मी अनेक वर्ष पाहतोय सिनेमात काम करताना, नाटकातून काम करताना. सायलीबरोबर मी एकत्र काम केलं होतं. काटाकीरमध्ये रोहित माझ्यासोबतच होता, सो तो माझ्याबरोबर काम करत होता. अभिजितबरोबर मी नाटक केलेलं आहे. पण सयाजी सरांबरोबर मी कधी काम केलं नव्हतं. माधव अजेंबरोबर मी कधी काम केलं नव्हतं. ही सगळी नावं जशी जशी फ्लोट होत गेली तसं तसं योगेश रेडी झाला आणि तसं तसं त्यांचं कास्टिंग झालं आहे. त्यामुळे मी हे प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ह्या कास्टिंगसाठी मी कसल्याही पद्धतीचे पैसे किंवा काही कोट केलेले नाही आहेत आणि त्यांनी दिले तरी मी ते घेणार नाही आहे, कारण ते माझे मित्रच आहेत. आणि तू ही स्टोरी लिहिली कधी होतीस काय? ॲक्च्युली सगळी गंमत आहे. स्टोरी मी लिहिलीच नव्हती. स्टोरी त्यांच्याकडे एक स्टोरी होती ज्याच्यावर त्यांना हा सिनेमा करायचा होता. पण ती गोष्ट ऐकल्यानंतर असं झालं की ह्या रूटने आपण जायचं की नाही ह्याच्याबद्दल फार प्रश्न निर्माण होऊ लागले. म्हणजे अमोद आणि वाणी ह्या आमच्या ज्या प्रोड्युसर्स आहेत त्यांची फर्स्ट फिल्म असल्यामुळे मला लिटरली त्यांना बसून सांगून हे समजवावं लागलं की तुम्ही ह्या रूटने जाऊ नका. जो सिनेमा तुम्ही करू इच्छित आहे तो ह्या गोष्टीने पूर्ण नाही होणार. जर तुम्हाला इतकी मॅड कॉमेडी हवी असेल तर ती ही नाही आहे, असं मी त्यांना सांगितलं. मग नव्याने गोष्ट सगळी सुरू झाली. ह्या गोष्टीत नक्षत्रा जी आहे त्या पहिल्या गोष्टीत मरायची. पहिल्या गोष्टीत सायलीचं कॅरेक्टरच नव्हतं आणि पहिल्या गोष्टीत तिचा अमायराचंही कॅरेक्टर असण्याचा प्रश्न नव्हता. फक्त सयाजी शिंदे होते, माधव वजे होते, अभिनय होता आणि बस आम्ही दोघेही नव्हतो. म्हणजे मी आणि मग ते परत नव्याने लिहावं लागलं, ते सगळं नव्याने तपासावं लागलं. आणि मला असं वाटतं बऱ्याच दिवसांनी, मला असं वाटतं टाईमपास नंतर मी तसं बघायला गेलंच तर विनोदी सिनेमा लिहिला आहे. त्यानंतर मी विनोदी सिनेमा लिहिलाच नाही आहे. सो बराच काळ गेला विनोदी सिनेमा लिहून. वा वा. आणि मग काय म्हणजे आता हा सिनेमा जेव्हा समोर आला हे सगळं ते तू घडवून आणलंस, पण कास्टिंग आणि एवढे सगळे छान कलाकार तू एकत्र तूच आणलेत बरेचसे त्यातले, तर त्यामुळे ती सगळी भट्टी कशी रंगली मग? आणि मला हे फार नम्रपणे आणि प्रांजळपणे नमूद करावं असं वाटतं की मी सयाजी शिंदेंशी जसं फोनवर बोललो, सायलीशी जसं फोनवर बोललो, रोहितशी बोललो, अभिनयशी बोललो, अजयशी बोललो, इव्हन दो अभिजितशी मी बोललो, तर माझ्या शब्दावर विश्वास ठेवून ते आलेले आहे तिकडे. असं अनेकदा झालं की त्यांनी विचारलं पण नाही मला की लेंथ किती माझ्या रोलची किंवा नेमकं मी या गोष्टीत असं काय करतोय, माझं कॅरेक्टर असं काय हातभार लावते की तू सांगतोयस म्हणून मी हा सिनेमा करावा, असले प्रश्न मला आले नाहीत. सो माझ्या दृष्टीने ते फार म्हणजे आय ओ देम. म्हणजे मी ह्या गोष्टीचा नेहमी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवेन की यापुढे मी जे काम करेन कुठलाही सिनेमा किंवा शक्यतोवर सिनेमा, नाटकात शक्य होत नाही पण कुठलाही सिनेमा जिथे शक्यता असेल ह्यांचं कास्टिंग होण्याची तिकडे मी सजेस्ट करेन, जस्ट बिकॉज ते माझ्या शब्दावर येतात म्हणून. ऑफकोर्स. किती छान आहे हे आणि खरंच हे छान आहे आणि हा शब्द तू कमावलेला आहेस आणि अर्थात त्यामागे तुझी एवढी वर्षांची मेहनत आहे. सायली, मग तुलाही कळलं की दर्शननी बोलवलेलं आहे, मग कसं झालं हे सगळं? नाही, मला एक तर दर्शन एवढं काम करत असतो तर त्याच्या एखाद्या कामात त्याला माझं नाव सुचवावं असं वाटलं, हे मला ऐकून खूप चांगलं वाटलं. मला असं वाटलं की अरे ह्याच्या लक्षात आहोत आपण. तर ते कधी असं कोणीतरी आठवून आपलं नाव कुठेही रेकमेंड केलं तर आपल्याला जसं छान वाटतं. आणि जसं तो म्हटला की ही ओज अस समथिंग, तसं आपल्यालाही वाटतं की अरे यांनी एवढं हक्कानी आणि प्रेमाने जर आपलं नाव सुचवलं आहे तर आपण आपल्याला जेवढं शक्य तेवढं करूयात, काही असेल तरी.
तर मला तसंच साधारण वाटलं, त्यामुळे मी फार काही विचारले नाहीत प्रश्न. मी म्हटलं आत्ता मला वेळ आहे पुण्यात शूट आहे ओके ग्रेट, पुण्यातच आहोत आपण, तर आपण करूयात. सगळं जुळून आलं. जुळून आलं आणि ते झालं. तर ती जी काय पोलीस हवालदार आहे, काय आहे ती कशी आहे ती? ती कशी आहे तर तिचं जॉब प्रोफाईल जे आहे, जे ते डिमांड करतं ते ती करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करते. किती जोडून काढलेस यांना? खूप 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 एक दिवस मला इतकं वाईट वाटत होतं सेटवरती की मी त्यांना खरंच मारलं, म्हणजे खरंच मार खाल्लाय त्यांनी माझ्या हातचा. तर मी खूप एम्बॅरेस्ड होते त्या दिवशी. मला असं सायली म्हणून खूप वाईट वाटत होतं की अरे ह्यांना मार बसलाय, आणि ते कळवळत होते लिटरली. तर पण माझ्यासाठी पण ते लर्निंग होतं की आपण कधी कधी असे वाहवत जातो की अरे आपण काहीतरी करतो आणि मोमेंटमध्ये आपल्याला सगळ्या अभिनय करायचा आहे म्हटल्यावर सगळ्यांना एक जोर आलेला असतो. तर पण एस्पेशली असं काही मारामारी ॲक्शन रिलेटेड असेल तर कुठे लाईन ड्रॉ करायची. पहिल्यांदाच ॲक्शन केलीस का तू सिनेमात? हो, पळापळी वगैरे कॅमेरासाठी मी पहिल्यांदाच केली. मला नाही वाटत एवढं असं ॲक्शन पॅक्ट मी काहीही केलं आहे कशातही, त्यामुळे माझ्यासाठी ते खूपच गंमत. सगळा तो नवा अनुभव होता हो, तुझा. वा. आणि काय महिनी खरंच मारलं म्हणतोय? नाही मारलं असेल ते त्या ओघातच मारलं असेल, पण आम्हाला असं वाटतं ते करण्या वाचून पर्याय नव्हता, नाहीतर मग मार खातच राहावं लागला असतं. त्यामुळे एकदाच काय ते मार आणि सीन संपून टाक असं झालं होतं, काहीच प्रॉब्लेम. त्या दोघांबरोबर कशी भट्टी रंगली? कारण रोहित सोबत म्हणजे बेसिकली रोहितचं कॅरेक्टर असं आहे की तो गोव्याहून येतो आणि तो खरं तर नकला करतो, पण त्याला व्हायचं आहे ॲक्टर. सो नकला करणारा उत्तम ॲक्टर जो मला आत्ता माहिती आहे तो केवळ रोहित आहे. त्याच्या रिअल टॅलेंटचा उपयोग झालेला आहे भयंकर. आणि तो ज्या स्पीडने ते करतो किंवा ज्या म्हणजे त्याला तू सांग आणि त्याला ते करता येतं. सो मला असं वाटतं की त्याचं नाव अँथनी झाल्यामुळे आम्ही यांची नावं अमर अकबर केली ॲक्च्युली, नाहीतर नावं वेगळी असते कदाचित. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ह्या 3 मुलींबाबतीतसुद्धा अशी एकही गोष्ट सिनेमात नव्हती, गोष्टीत अशी एकही रिक्वायरमेंट नव्हती की ह्या 3 मुली या सिनेमात समजा नसतील तर काय होईल, तर काहीच होणार नाही अशी परिस्थिती होती. पण म्हटलं की फक्त लव्ह लाईफ किंवा फक्त एक हिरोईन म्हणून एक बाजूला आहेत म्हणण्यापेक्षा त्यांना मेन ट्रॅकमध्ये आणलं पाहिजे. तिघींनी तुला पार्टी दिली पाहिजे, म्हणजे या तुला पार्टी देणार आहेत. ॲक्च्युली या सिनेमामध्ये अभिनयाला जो पकडणार असतो तो मेल रिपोर्टर होता, ती फिमेल रिपोर्टर झाली. तिथनं एक मोठा ट्विस्ट आला. हिचं कॅरेक्टर जे होतं तिकडे फक्त अभिजित चव्हाणचं कॅरेक्टर होतं की एक पोलीस या सगळ्यांच्या मागे लागतो, तिकडे हिचं कॅरेक्टर आलं. सो तू नीट विचार कर, एक फिमेल जर्नलिस्ट, एक फिमेल पोलीस आणि एक फिमेल फिल्मची असिस्टंट डिरेक्टर, ह्या तिघी मिळून प्लॉटमध्ये काय ट्विस्ट आणतात. आणि तो ट्विस्ट मिळाल्यानंतर मी तुला प्रामाणिकपणे सांगतो, तो ट्विस्ट मिळाल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला रायटिंगवर थोडंसं की हां आता सगळी कॅरेक्टर्स काही ना काहीतरी ॲड करतायत. दर्शन, माझा नंबर आहे ना तुझ्याकडे? सगळ्यांनी नंबर देऊन ठेवा दर्शन. नाही पण खरंच मला असं वाटतं की कारण मी ह्या साईडला असलो तरी मी त्या साईडचा सुद्धा आहे. खरंच नाही, पण त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं छान जुळून आलेलं आहे. बरं, त्या गाण्याबद्दल मला नक्कीच ऐकायला आवडेल, ज्याच्यात तू असं जे काय बच्चनगिरी केलेली आहे सोफ्यावर बसून वगैरे, तो शूटचा अनुभव कसा होता? गाणं नाचणं भीषण. आत्तापर्यंत मी नाचायला आलो नाही, तू बघली कळलं. मग सोफ्यावर बसून तू जे काय स्टाईल मारली आहेस. भयंकर शाय, भयंकर ऑकवर्ड असतो गाण्याच्या शूट्सनं, आणि मला असं वाटतं हे मला कधीच जमणार नाही. पण मी असा एक तरी सिनेमा करणार आहे की ज्याच्यात मला कंपल्सिव्ह एक्सटेन्सिव्ह नाचावं लागणार आहे, आणि तिथे आणि तीच गोष्ट त्या सिनेमाला प्रूव्ह करू शकेन, आणि मी मग तेव्हा नाचेन. तेव्हा म्हणजे असं चॅलेंज घ्यायला आवडायचं. पण गाणं बिणं अगं फार माझा सिंगर्स आणि डान्सर्स आणि लिरिसिस्ट आणि कवी यांच्या पुढे मी डोकंच टेकतो. माझं दुसरं काही होऊच शकेल यांच्यासारखं तरी आहे असं. हे मला जमायचं नाही. नाही सारं भरपूर सिंगिंग नाही जमत, डान्सिंग नाही जमत, लिरिसिस्ट. मग ते गाणं पाहिल्यानंतर तुझी रिॲक्शन काय होती किंवा घरच्यांची रिॲक्शन काय होती? शक्यतोवर मी बघेन फिल्म बघा, माझ्या गाण्यावर जाऊ नका. ह्याने नका ठरवू, हा फिल्म बघा. हा, सयाजी दादांसोबतचा अनुभव नक्की दोघांचा काहीतरी असणार आहे. काय आहे की त्यांनी ठरवलंय की सर्व पद्धतीच्या सिनेमात काम करायचं.
असं जेव्हा ते करतात तेव्हा माझं जेव्हा त्यांच्याबरोबर पहिल्यांदा फोन झाला तेव्हा मी त्यांना सांगितलं ॲज युजल तुम्ही निगेटिव्हला आहात आणि ॲज युजल तुम्ही डॉन आहात. तर ते म्हणाले हा ते ठीक आहे पण काय तू काय विचार करतोयस. तर मी त्यांना म्हटलं की असं विचार करतोय की तो स्वच्छ शुद्ध स्पष्ट मराठीत बोलणारा डॉन आहे, त्याचं भाषेवर प्रेम आहे, त्याचं असं म्हणणं आहे की मराठीत तो धमकी मराठीत देतो, तो इंग्लिशमध्ये धमकी देत नाही, तो हिंदीत धमकी पण तो ये स्कूल में था सिखा रहा है या क्या है. धमकी देतात आणि ते स्वतःच्या मुलाला हे सांगतात की उत्तम मराठी शिक, मुळात आपली भाषा बोलायला शिक, म्हणजे मी जो आहे असा वाम मार्गाला लागलेलो आहे ना त्या मार्गाला तू येणार नाहीस, तू आधी भाषा पकड म्हणजे माणूस चांगला होशील असं. सो ते म्हणाले अरे हा इंटरेस्टिंग थॉट आहे मी करतो. सो मी त्यांना NCPAमध्ये त्यांनीच लिहिलेल्या पुस्तकावर तुंबारा नावाचं पुस्तक जे त्यांनीच लिहिलं होतं त्याचा एकपात्री परफॉर्मन्स करताना मी बघितले तेव्हा मी 11वीत होतो. मुंबईत येऊन मला 2-2.5 महिने झाले होते आणि आय वॉज जस्ट मेस्मराईज की एक माणूस रंगमंचावर एकटा 2.5 तास जे लिहिलंय तसंच्या तसं मॅजिकल परफॉर्म करतो. माझ्यासाठी हे इनफ आहे की ह्या लोकांबरोबर मला काम करायला मिळते. बाकी की कुठपर्यंत मजल जाईल काय जाईल हा नंतरचा. सायली तुझा असं काही त्या दादांबरोबरचं काही अनुभव. ॲक्च्युली नाही आमचं काही तसं इंटरॅक्शन झालं नाही. मला फक्त असं कायम वाटतं की जरी आपला त्यांच्याबरोबर सीन नसेल तरी आपल्याला त्यांच्या आजूबाजूला वावरायला मिळालं, बघता आलं की ते काय करतात, कुठल्या पद्धतीने काम करतात, स्वतःला कसं कॅरी करतात, तर त्याच्यातून पण खूप शिकण्यासारखं असतं. म्हणजे आपण मी तर अशा लोकांना बघतच शिकतच आलेली आहे, त्यामुळे माझ्यासाठी तेच खूप महत्त्वाचं आहे आणि मला ते करता आलं. म्हणजे माझं शूट होतं त्यांच्याबरोबर नव्हतं पण ते सेटवर होते, त्यामुळे एक त्यांचा प्रेझेन्स होता तिथे, ते त्यांचं काम करत होते, त्यांचं ज्या पद्धतीने चालू होतं सगळं ते मला बघता आलं. ही पण खूप मोठी आणि शिकण्यासारखी गोष्ट आहे, कारण अभिनय हा म्हणजे फायनली करायला मला लागतो, मी कितीही कुणाचा बघितला तरी, पण तितकाच वावर आणि असणं खूप महत्त्वाचं असतं, ज्याला जे आपण बघूनच शिकतो असं मला वाटतं. आणि तू नाटकात खूप छान काम करतेस हे आम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. आता सिनेमातला पण जरा असं वेळ काढणार आहेस का, जरा असं त्याच्याही मागे लागणार आहेस का, जरा काय म्हणजे. मागे मला कशाच्याच लागता येत नाही हा प्रॉब्लेम आहे, पण किंवा कुणाच्याही पण मला अर्थात काम करायला खूप आवडेल आणि असं नाही आहे की मला काम करायचं नाही आहे, पण ज्या पद्धतीच्या म्हणजे कधी संधी आली आहे कधी नाही, कधी काही मिळालं नाही आहे काम असंही झालेलं आहे. सो माझं चालू असतं काहीतरी, त्यामुळे ऑफकोर्स काम जे बघतायत त्यांनीच मला काहीतरी काम ऑफर केलं आवडत असेल तर आय विल बी मोर दॅन हॅपी. वा. आणि अर्थात जाता जाता ऑल इज वेल सिनेमाचं नाव आहे, तर ऑल इज वेल मोमेंट आपल्या आयुष्यात अनेक वेळा येत असतात. अगदी आजही आपण पावसात जे काय सगळे पोहोचलोय ऑल इज वेल म्हणतच आलोय, पण आयुष्यातला असा एखादा प्रसंग जेव्हा ऑल इज वेल म्हणत तो प्रसंग तरंगून गेलाय तुम्ही, असं काही. म्हणजे आता अगदी थेट तर एकच आहे तसा, म्हणजे आता पावसावरनं त्याची आठवण झाली. मी 26 जुलैला भांडूपमध्ये अडकलो होतो, 26 जुलैचा पाऊस जेव्हा झाला होता तेव्हा, आणि मी भांडूपहून चालत निघालो आणि एका पॉईंटला अशी परिस्थिती आली की जाताच येईना पुढे. म्हणजे कमरेच्या वर जेव्हा पाणी जाऊ लागलं तेव्हा मला असं वाटलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे नेहमीसारखा हा पाऊस नाही आहे. आणि तेव्हा माझ्याबरोबर मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सची साधारणतः 22 ते 25 मुलं होती. मी त्यांचा दिग्दर्शक होतो आणि माझी तालीम संपली होती आणि ती 11वी-12वीतली मुलं होती. सगळेच मुलुंड ठाणा इकडचे तिकडच्या आसपास राहणारे. सो त्या सगळ्या मुलांना घेऊन त्यांच्या घरी पोचून आणि इव्हेंच्युअली काही मुलींना वैभवीच्या घरी थांबवून असं आलो होतो. आणि वैभवी पण पर्सनली भयंकर अडकली होती पावसात. सो पाण्यातून दोरीने खेचत मुलांना आणणारे खूप साऱ्या माणसांनी, म्हणजे ज्या माणसांना मी थँकफुल आहे, मला आता चेहरे पण आठवत नाहीत, अशा लोकांनी आमचा जीव वाचवला तेव्हा. आता असं वाटतं की तेव्हा 3 इडियट्स पण आला नव्हता, पण आता असं वाटतं की ते निभावलं. दॅट ऑल इज वेल. सगळे नीट आहेत, भयंकर नाही तर भयंकर. तसं मी टेरर अनुभवला नाही आहे मुंबईचा, त्याआधी आणि त्यानंतरही. माझी ऑन द साईड वेडिंग प्लॅनिंग कंपनी आहे, तर त्याचा मंत्राच हा असतो. काय करतेस. अरे खूप पैसे
कमवायला लागतात, ॲक्टिंगची कामं कमी मिळतात म्हणून तुझ्यासारखं नाही आहे. हां तुला तक्रार काय असं झालं तुझ्या? हा, मग? तर वेडिंग कंपनी. वेडिंग प्लॅनिंग कंपनी आहे, त्यामुळे यू कॅन इमॅजिन की इतरांची लग्न लावून देण्याचं आम्ही काम करतो, तर किती किती गोष्टी गंडू शकतात, चुकू शकतात वगैरे लावून वगैरे. द्यायचं एक लग्न. नको नको, काही गरज नाही. मी बघते त्याच्यातून मी खूप शिकते. सिनेमासाठी नव्या गोष्टी मिळतील. हां, ते त्याला आय शुअर मिळत आहेत. तर त्यात हा मंत्राच असतो की ऑल इज वेल. हा कारण प्लॉट नाहीये का की एक मुलगी लोकांची लग्न लावते आणि स्वतःला स्वतःचं करायचं नाहीये. हा काय प्लॉट, आणि हा प्लॉट कट आहे हा. मग तू लिहित काम करते ना, मग मला काहीच करायला लागणार नाही. आय जस्ट हॅव टू बी माय सेल्फ. नाही नाही, पॉईंट बिंग की खूप व्हेरिएबल्स असतात, फॅक्टर्स असतात, आणि त्यातले अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात, तुम्ही कितीही प्लॅनिंग केलं तरी. त्यामुळे क्लायंटला हेच सांगायला लागतं की ऑल इज वेल, डोंट वरी, काही होणार नाही आहे, सगळं मस्त चाललंय, सगळं छान ॲज प्लॅन चाललंय. पण किती फाटलेली असते आणि काय काय चुकीचं चालू असतं हे आम्हाला माहीत असतं, पण यू हॅव टू पोर्ट्रे की ऑल इज वेल. ऑल इज वेल. म्हणजे हे जनरलच हिचा लाईफ मंत्र आहे हा माझा लाईफ आणि आहे. म्हणूनच आता ही या सिनेमाचाही भाग झालेली आहे. इन जनरल ती टेन्शन कुमारी आहे. ती टेन्शन घेते गोष्टींचं. चांगली गोष्ट आहे, म्हणजे वाईट नाही आहे काय त्यात काय. पण म्हणजे सयाजी शिंदेकडे बघितल्यावर असं वाटतं काय करायचं आहे, सीन करायचं आहे, करतो आणि ते करतात. तसं नाही, ती 10 वेळा काय 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 विचार करत राहील. सो तिला सांगणं गरजेचं आहे ऑल इज वेल. थँक्स. तर मला असं वाटतं की असं एकंदर आहे. त्यामुळे ऑल इज वेल यांचा वेगवेगळा का मंत्र आहे आपल्याला कळलेलं आहे, आणि आता सिनेमाची वाट अर्थातच आम्ही पाहतोय. त्यामुळे ऑल द बेस्ट. यस, थँक्यू सो मच. थँक्यू.